संसारी आसावे संसारी तैसे आसावे संसारी जो प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्रार्थनाची दोरी जोवारी जोवारी प्रार्थनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी 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 प्राचीनाची हे जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे आसावे संसारी तैसे आसावे संसारी आसावे संसारी से आसावे संसारी विठ्ठला हरी हरी विठ्ठल टाळी 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 विठ्ठल बोला बोला विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल कुंडली कवरदा भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुनिवासी सद्गुरु जो महाराज श्री संत मोतीराम की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवान कृष्ण भगवान हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठाला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दो वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी भजे व्रजे कमंडनं समास पापखंडनं स्वभात चित्तरंजनं सदैव नंदनादनं सुखीच गोचमस्तकं सुनाद वेणु हास्तकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं भजे व्रजे कमंडनं भजे 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 कमंडनं ओ खरार विंदन पदार विंदं मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटाश पत्राश पुटे शयानो बालं मुकुन्दं मनसा स्मरामि टाळी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु
सखा पूर्ण माझा मतिमंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दने शरण ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग दक्षिण काशी पैठण्यवासी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत अशी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा अनेकविध न्यायापैकी देहलीदीप न्याय या न्यायाचा प्रयोग करून पाठपोट दृष्टांत देऊन मध्ये एक सिद्धांत आणि नरदेहाला आल्याच्या नंतर आपल्या जीवनातील भय निवृत्तीचा उपाय प्रतिपादन करत असताना नाथबाबांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपणक सेवेकरता घेतलेला हा 4 चरणाचा जगप्रसिद्ध अभंग आहे विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल सर्वांनी सर्व विठ्ठल 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 बोला 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 वातावरण सर्वांनी टाळी वाजवून भजन करत विठ्ठल 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 टाळी 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 हा हा बोला 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 सर्वांनी हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव भगवान की ईश्वर महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी
अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अनेक वर्षापासून तुकोपनिषद अर्थात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाची अभंग गाथा पंचम वेद याचा असणारं पारायण आणि त्या प्रत्यर्थ चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा. या सोहळ्यामधील आजची हरी कीर्तनाची सेवा माझ्याकडे वास्तविकता जागराची सेवा गुरुजींनी दिलेली होती. आजची सेवा ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त पारायण आपले अनिल महाराज पाटील बार्शीकर यांची सेवा होती. पण काही अपरिहार्य कारणास्तव तो बदल करण्यात आला आणि आपल्या सर्वांच्या सेवेचा योग जागराच्या दिवशी करण्याऐवजी आज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. सात संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा मिलाप झाला की कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला भोगता येतो. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगे. नामदेव महाराज म्हणतात नामदेव महाराजचं वचन आहे, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कीर्तन चांग होय अंग अंग हरिरूप. गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज आणि हरिभक्त पारायण मकरध्वर धोरज महाराज, बरोबर ना. तदनंतर जने म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तने भरला, प्रेमाचने छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन पुर्या धनश्री रागामध्ये चाल अलवून आपल्याला हृदयाला आनंद देणारे आमच्याच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हरिभक्त पारायण माझे गुरुबंधू आमचे बाळासाहेब महाराज कुलकर्णी आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण लसुणेकर काका. तदनंतर या ठिकाणी आवर्जून गायन साथीकरता उपस्थित असणारे अनेक महाराज मंडळ या ठिकाणी बाळासाहेब महाराज, परमेश्वर महाराज, अनंत महाराज, बाळू महाराज, प्रल्हाद महाराज, हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज आणि माझेच गुरुबंधू हरिभक्त पारायण सागर महाराज. सगळ्यांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही, आपल्याला ते आवडणारही नाही. ही सगळीच गान कुकेळा मंडळी परिसरातील भाविक मंडळी गुरुजींच्या प्रेमापोटी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बहुसंख्येने उपस्थित आहेत. माझ्या समोर गुरुवर्य हरिभक्त पारायण जगन्नाथ गुरुजी आहात, आपण दोन्ही महापुरुष आहात, इकडेही आहेत गुरुवर्य गुरुजी तिथे टाळ घेऊन उभे आहेत. बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक श्रोते माईबाप आहात. गोड साऊंड सिस्टीम आहे. आळंदीवरून आलेले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श विद्यार्थी ओमकार महाराज आहेत. आमचे वडीलही योगायोगाने आज उपस्थित आहे. बऱ्याच वेळेला नातारी बालक बोबडा बोडी का वाकोडा विचोका पावली ते चोज करुडी माऊली रेजे जेवे. इतरत्र कीर्तन करताना आणि वडील साक्षीला असताना हा एक आनंद माझ्याही जीवनातला आज हा अलौकिक आनंद आहे. 50 वर्षापासून वारकऱ्याची सेवा करणारे माऊली आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी हात सर्वांच्या शब्द सुमनाने सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन श्रीमंत श्री नाद बाबा प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला काही संदेश देऊ इच्छितात ते आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. नाद बाबा म्हणतात, पक्षी अंगणी उतरती, दाणे टिपण्याकरता पक्षी अंगणामध्ये उतरतात. पण आक्षेपार्थाने विचारतात, ते का गुंतून राहते? दाणे टिपणं झालं, पोट भरलं की भरून दिवशी ते उडून जातात. ते काय त्यात गुंतून राहतात का? हे आपल्याला पुढच्या दिवसाकरता साठवून ठेवलं पाहिजे असा विचार पक्षी करतात का? उत्तर आहे नाही. ते काय गुंतून राहते. ठीक आहे नादबाबा, आपलं म्हणणं काय? नादबाबा म्हणतात, या जीवनामध्ये एक आनंदी जीवन तुम्हाला जगावं असं वाटत असेल, भूतकाळाची भीती नको, भविष्यकाळाची चिंता नको, नित्य वर्तमान काळात जगावं असं वाटत असेल, बघा कायम भूतकाळाची चिंता कोण जो करतो ना त्याला भूत म्हणावं, आणि जो भविष्य काळाची चिंता करतो त्याला प्रेत म्हणावं, आणि जो नित्य वर्तमान काळात जगतो त्याला मनुष्य म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. एक मानवी जीवन आणि जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरिका चित्ती न धरावे. पशु का होत पण नाही नरका कछुन होत, नरकर्णी करे तो नरका नारायण होत. नराचा नारायण होण्याची सुवर्ण संधी याच देहात आहे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. आणि मग अशी जर स्थिती आपल्या जीवनात यावी असं वाटत असेल तर तैसे असावे संसारी. या नरदेहाला आल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये जगत असताना त्या पक्षासारखं यावं.
आणि जाताना कसं जावं? वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर वाटसरूप पांतस्थ वारकरी एखादा पंढरपूरला निघाला. रस्त्याने कुठेतरी सायंकाळ झाल्याच्या नंतर एखादी धर्मशाळा, मंदिर, एखादं घर भाविकाचं, तिथं तो मुक्कामाला थांबतो. रात्रभर तिथला पाहुणचार घेतो आणि सकाळी आपली स्नान संध्या देवपूजा उरकली की तिथला कुठली आसक्ती न ठेवता पुढच्या प्रवासाला तो निघून जातो. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. आपण काय करावं म्हटले? काही नाही, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. अगदी देहलीदीप न्याय, अनेक न्यायापैकी देहलीदीप न्याय याचा प्रयोग करून पाठपोट 2 दृष्टांत देतात. येतानी पक्षासारखं यावं, जातानी वस्ती सरासारखं जावं. पण प्रयोजन अनुद्दिश्य नमंद आपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा ठेवतो ना. आम्ही येतानी पक्षीवत आलो, जातानी वस्तीकरासारखं आसक्ती न ठेवता निघून गेलो. आम्हाला त्याचा लाभ काय? नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन. हा कवन शब्द पुन्हा आक्षेपार्थ नाही. तुम्हीच सांगा, जर पक्षासारखं तुम्ही आलात गुंतून नाही राहिला, जातानाही अहम अध्यासामध्ये कुठलाही तादात्म्य आसक्ती न ठेवता जर सहजरित्या निघून गेला, मग संसारी भय कवन. तुमच्या जीवनातील सकल भयाची निवृत्ती होईल. भोगे रोगे भयम, कोले चित्ती भयम, वित्ते नृपलाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादे भयम, तपे इंद्रिय भयम, काय कृतांतात भयम, सर्वान वस्तू भयान्वितम भूई तृणाम वैराग्यमेव भयम. असा अभय पदाला तुम्हाला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याचा स्तुत्य उपाय सदृष्टांत प्रतिपादन करत असताना दक्षिण काशी पैठण निवासी शांतीप्रभू नाथबाबा यांच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपणता करता घेतलेला हा जगप्रसिद्ध 4 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक न्यायापैकी देहलीदीप न्यायाचा प्रयोग नाथबाबा करतात असं मी बोललो. मग अनेक न्याय म्हटल्याच्या नंतर 1-2 न्याय कोणते हे आपल्या समोर सांगणं माझं कर्तव्य आहे. 1-2 न्याय सांगतो. विचारसागर नावाचं एक प्रकरण ग्रंथ आहे, आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. त्याच्या 7व्या तरंगामध्ये 1-2-3 न्याय आलेले आहेत. एक तर सर्वांना व्यवहारात वापरतात, त्याला म्हणतात भटाला दिली वसरी, हळू हळू पाय पसरी. त्याला भिक्षू पाद प्रसरण न्याय म्हणतात. भिक्षू पाद प्रसरण न्याय आला. आगतम स्वागतम अतिथी देव भव. विनमुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती म्हणून राहण्याकरता त्याला आश्रय दिला. रात्री जेवण दिलं, झोपण्याकरता अंथरूण पांघरून दिलं आणि सकाळी उठला तो त्याने कपडे धुतली, घरभर वाळू घातली आणि मग घरमालकाने विचारलं, का हो तुम्ही कधी पुढच्या रस्त्याला लागणार? तो म्हटला, असं काय बोलता, तुम्ही कधी लागणार? ओ म्हटले, घर आमचं. म्हणले, असं कसं बोलताय? हे सगळे कपडे कोणाचे? म्हणले, तुमचे. म्हणले, मग घर आमचं. आता तुम्ही इथून निघते व्हा. याला म्हणतात भटाला दिली वसरी. याला भिक्षू पाद प्रसरण न्याय म्हणतात. आश्रय दिल्याच्या नंतर तो तिथेच मालकी हत्त गाजवतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक आहे कैमुतिक न्याय. आता कैमुतिक न्याय म्हणजे तरी काय? कैमुतिक न्याय म्हणजे उंट असतो आणि उंट पाण्यातून निघाला, नदी दुथड्या वाहते, जाण्याकरता नौका किंवा पूल नाही, कसा तरी तग धरून तो उंट त्या पाण्यातून जात आहे आणि तेवढ्या वेळामध्ये एक शेळी तिथे आली. आता शेळीची जी छोटी छोटी बाळं असतात त्याला काय म्हणतात आपल्या भागात? करडू, पिल्ल, माऊली आहे ना छोटीची, ते बकरं. ते दूध पिऊ नये म्हणून तो मालक त्या शेळीच्या स्तनाला काय घालतो? अळपणे, बरोबर ना? ते थोडंसं चिरगुट घ्यायचं, त्याला ते माती किंवा शेण लावायचं आणि ते स्तनाला पॅक करायचं, म्हणजे मग ते पाणी ते दूध पित नाही. ते उंट त्या पाण्यातून जात असताना तिथे तेवढेच ते शेळी मावशी आली. ती म्हणलेली, उंट दादा, या नदीला पाणी नेमकं किती आहे? त्याने विचारलं, का ग मावशी? नाही म्हटले, माझ्या आळापने भिजतील काय म्हणून विचारत होते. अगं तो म्हटला, वेडी, माझ्या अंबारीहून इथे पाणी फिरायला लागलं, तुझ्या आळापने कुठं घेऊन बसली? याला कैमुतिक न्याय म्हणतात. जिथे उंटाच्या अंबारी होऊन पाणी फिरतंय तिथे शेळीच्या आळापने कुठे घ्यायच्या? विठ्ठल 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 विठ्ठल. उंटली का वरदा
श्री ज्ञानदेवा भिक्षु पाद प्रसरण न्याय, दुसरा सांगितलं मी कैमुतिक न्याय, तिसरा आहे सालक सारमेय न्याय. विचार सागराच्या 7व्या तरंगात आलाय गुरुजी. सालक सारमेय न्याय. सालक शालक आपल्या हिंदीमध्ये मेहुण्याला काय म्हणतात? साला, बरोबर ना? साला. साला का साल्या? सालाच ना? साला. हा हा नाही, साल्या शिवी झाली आहे ना, क्षमा करा बरं का. साला. साला म्हणतात हिंदीमध्ये. तर साला म्हणजे मेहुणा, सारमे म्हणजे कुत्रा आणि न्याय म्हणजे दृष्टांत. हे 3 शब्दाचे अर्थ आहे. सालक म्हणजे, तुम्ही नाराज आहात का काही? नक्की ना? मग मी म्हणतो सालक म्हणजे मेहुणा, सारमे म्हणजे कुत्रा आणि न्याय म्हणजे दृष्टांत. आता एकदा बोला, सालक म्हणजे काय? मेहुणा, बरोबर आहे. आणि सारमे म्हणजे कुत्रा आणि न्याय म्हणजे दृष्टांत. म्हणजे मेहुणा कुत्रा यांचा केलेला दृष्टांत, त्याचं नाव आहे सालक सारमेय न्याय. विठ्ठल 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 विठ्ठल. पण मग तो कसा सालक सारमेय न्याय? तर असं आहे, एका मुलाचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बायकोला घेऊन घरी आला. आता घरी आल्याच्या नंतर त्याच्या घरी एक कुत्रा आहे आणि शेजारचा एक कुत्रा आहे. सारमेय म्हणजे कुत्रा, एक घरचा कुत्रा आहे आणि शेजारचा कुत्रा आहे. त्या घरच्या कुत्र्याचं नाव आहे धावक आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव आहे उत्पालक. एवढी नावं ध्यानात ठेवा. घरच्या कुत्र्याचं नाव धावक आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव उत्पालक. आता तो घरचा आणि शेजार कुत्री एकत्र आली म्हणजे ते काय अभंगाची चर्चा करतील किंवा चालीची चर्चा करतील असं नाही, ते भांडतील. आणि आपली महाराज मंडळी एकत्र आली की अभंगाची चर्चा करतील, गायनाची चर्चा करतील, मृदंगाची चर्चा करतील. पण कुत्र्यात असं होत नाही. कुत्र्यात संभाषण नाही, ते अगदी एकामेकाकडे तुटून पडतात आणि ते कलह करतात, भांडतात. मग तो शेजारचा घरचा कुत्रा, त्याचं नाव काय म्हटलं मी? धावक. आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव उत्फालक. मग हा धावक त्या उत्फालकावर भुंकायला लागला आणि तो उत्फालकही याच्यावर भुंकायला लागला. शेवटी घरची वऱ्हाडी मंडळी आली लग्न लावून. मग धावकाला जरा अवसान आलं, आता आपल्या पाठशी आहे, आणि मग तो त्या कुत्र्याला भांडायला लागला. इकडून याने ते गोटा फेकला, छू म्हटलं का ते आणखी तुटून पडला. आणि मग ते भांडण लागता लागता शेवटी एक असा वेळ आली का त्या उत्फालकाला माघार घ्यावं लागली. तो आपला चिंचिंग चिंगाट वैद्य बाबाच्या भाषेत पळून गेला. आणि मग ही घरची मंडळी सगळी धावकाची स्तुती करायला लागली. घरचा कोण आहे? धावक. शेजारच्याचं कोण आहे? उत्फालक. घरच्या धावक नावाच्या कुत्र्याची स्तुती करायला लागली, शेजारच्या उत्फालक नावाच्या कुत्र्याची ती निंदा करायला लागली घरची मंडळी. ती नवीन नांदायला आलेली जी वधू आहे, तिची वधूच्या भावाचं नाव उत्फालक होतं आणि तिच्या भावाच्या शत्रूचं नाव धावक होतं. पण आपल्या सासरला ही 2 कुत्र्याची नाव आहे तिला माहिती नव्हतं. आणि ही सगळी घरातली मंडळी आल्या आल्या लग्नातून बसतात, बैठकीत न बसतात तोच त्यांनी सुरू केली. ते करायला लागली उत्फालकाची निंदा आणि धावकाची स्तुती. आणि ती मनात विचार करायला लागले, लग्नाच्या पहिल्या दिवशी जर असं तर जीवन कडीला न्यायचं कसं? म्हणजे ही काय करतात, माझ्या भावाची निंदा आणि माझ्या भावाच्या शत्रूची स्तुती करतात. कसं होईल माझं? बोलता तर काही आलं नाही. सायंकाळ झाली आणि ज्या वेळेला झोपायची वेळ आली, मग ती आल्याच्या नंतर ती रडायला लागली. तिच्या दादल्याने विचारलं, का गं रडतेस का? लग्नाच्या पहिल्या दिवशी तू रडायला म्हटल्याच्या नंतर पूर्ण आयुष्य आपला संसार कडीला लागायचा कसा? तैशी असावी संसारी राहायचं कसं आपण? आज सांगितलेलं ना, तैशी असावी संसारी. ती म्हणली, अहो असं कुठं असतं का? तो म्हटलं, झालं काय? झालं काय म्हणजे अजून एवढं झालं व्हायचं काही राहिलं आहे काय? तो म्हटलं, अगं पण तू काय बोलतेस? काय बोलतेस म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पंचनामा केला ना माझ्या माहेरचा पार. तो म्हटलं, तुझ्या माहेरचा पंचनामा इथे कसा करणार? म्हणले, केला सगळ्यांनी एकत्र येऊन केला. घरातल्या सगळ्या सासू सासरे दीर जावाई याई सगळे. माझ्या भावाने तुमचा कोणता बांध कोरला, कोणते तुमचे उमरे झिजवले, कोणतं तुमचं वाटोळ केलं, का त्याची निंदा करता आणि माझ्या भावाच्या शत्रूची स्तुती करताय? तो म्हटलं, अगं तू वेडी का खोळी? आम्ही कधी तुझ्या भावाची निंदा केली? कधी त्याच्या शत्रूची स्तुती केली? ती म्हणली, कधी केली म्हणजे आताच, 1 तासही झाला नाही, आताच सगळी निंदा करून तर इकडे आला. तो म्हटलं, अगं तू काय बोलते हे बघ, मला काही कळलं नाही. वा वा, बरं शोभलं म्हटले तुम्हाला तुम्ही. तो म्हटलं, हे काय बोललो आम्ही ते तरी सांग. तुम्ही नाही का म्हटले उत्फालकाला निंदा द्यायचा आणि धावकाची स्तुती करायचा?
तो म्हटलं म्हणजे काय? म्हणले मग उत्फालक माझ्या दादाचं नाव आहे आणि धावक त्याच्या शत्रूचं नाव आहे. तुम्ही शत्रूची स्तुती करताय माझ्या दादाच्या आणि त्या उत्फालकाची माझ्या दादाची निंदा करताय. तो म्हटलं हे वेडी खुळी, अगं म्हटले धावक म्हणजे आपल्या घरचा कुत्रा आणि उत्फालक म्हणजे शेजारचा कुत्रा, आणि त्या शेजारच्या कुत्र्याचं नाव तुझ्या भावाचं नाव हे आम्हाला कुठे माहिती? आणि मग ती म्हटली असं वय मला वाटलं आणि मग ते संपलं. विठ्ठला 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 विठ्ठला. आता हा न्याय याच्याकरता सांगितलेले कारण ब्रह्म पूज्य आहे आणि कार्य ब्रह्म त्याज्य आहे. कारण यत कृतकम तद अनित्यम, जे कृतक असतं, निर्माण असतं, होणार असतं ते अनित्य असतं. आणि म्हणून जिथे जिथे गणेश पुराण गणेशाची स्तुती आहे आणि मग शैव वैष्णव शाक्त शौर यांची निंदा आहे. शिवपुराण शंकराची स्तुती आहे आणि मग त्यामध्ये इतराची निंदा आहे. तर त्यामध्ये एकाची निंदा आणि इतराची स्तुती ती अर्थवादाने केलेली आहे. अर्थवाद म्हणजे नाही निंदितुम निंदा प्रवर्तते किंतु विधेय स्तोतुम. निंदेकरता निंदा केलेली नसून विधेयाचं स्तवन करण्याकरता केलेली जी असते स्तुती निंदापरक वचनाला अर्थवाद म्हणतात. मग तिथे कारण ब्रह्मच पूज्य आहे आणि कार्य ब्रह्म त्याज्य आहे. कारण ब्रह्म का पूज्य आहे? कारण ते विवर्त उपादान कारण आहे, ते अनादि सनातन आहे, ते नित्य आहे म्हणून ते पूज्य आहे. आणि कार्य ब्रह्म सोपाधिक आहे, ते निंदनीय आहे. म्हणजे हा सालक सार्वे न्याय त्या माऊलीला कळाल्याच्या नंतर ती आता रडेल का? तसं आपल्याला जर कळालं तर आपण भांडव का? शैव आणि वैष्णव कोर्ट कचरा होईल का? कुंभमेळ्यावर एकामेकावर तलवारी घेऊन जातील का? पण नाही कळत तोपर्यंत सालक सार्वे न्यायाने कलह चालू आहे. विठाला 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 हाला हा हा एक पाहिला आपण भिक्षुपाद प्रसरण न्याय, दुसरा पाहिला आपण कैमुतिक न्याय, तिसरा पाहिला आपण सालक सार्वे न्याय. आणखी एक न्याय सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अंध गोलांगुल न्याय त्याच पेजवर पुढेच आलेला आहे. तिथे अंध गोलांगुल न्याय. अंध म्हणजे आंधळा, गो म्हणजे गायीचा पोळ, देव नंदी, खेड्यापाड्यात त्याला कठाळ्या म्हणतात. देवाला सोडलेला असतो एक बैल, बरोबर ना? तो मग गो म्हणजे गाई, गाईचा असणारा पूत तो नंदी, आणि गो लांगुल, लांगुल म्हणजे त्याची पुच्छ, आणि त्याचा न्याय म्हणजे दृष्टांत, त्याला म्हणतात गो लांगुल न्याय. आता हा असा सांगितला जातो. हा गो लांगुल न्यायामध्ये राजकुमार असतो. राजकुमार काही वस्त्र आभूषण घालून अनमोल रत्न अलंकार अंगावर परिधान करून मृगया करण्याकरता, शिकार करण्याकरता अरण्यात जातो. आणि तो गेल्याच्या नंतर त्याला काही मंडळी पाहते, म्हणजे चोर त्याच्यावर नजर ठेवून असतात. आता अरण्यात गेल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये काहीतरी चूक भूल झाली आणि तो राजकुमार एकटा पडला आणि त्याची जी साथीदार होती ती जरा चुकून दुसरीकडे गेली आणि बरोबर त्या चोराने त्याला गाठलं. आता गाठल्याच्या नंतर सगळं लुटलं, म्हणजे त्याच्या अंगावर जे पृथ्वीमोल किमतीचे अनमोल रत्न होते ती काढून घेतली. आणि ती रत्न काढून घेतल्याच्या नंतर आता पण त्याने विचार केला, शेवटी हा कोण आहे? राजकुमार आहे, राजपुत्र आहे. एक दिवस आपल्याला पकडलं तर आपल्याला शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. मग ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. कारण नाशात कार्य नाशा, निमित्त अपाय नैमित्त कश्यपी अपाय, याला ठेवायलाच नको. पण दुसरा म्हणू लागला, अरे हे असं पातक इतकं बरोबर नाही. त्या चोरातले काही सात्विक होते, म्हणजे त्यातले काही बिभीषणाच्या पक्षाचे होते, काही रावणाच्या पक्षाचे होते, काही कुंभकर्णाच्या पक्षाचे होते. असे 3 चोर होते, ते सात्विक राजस तामस. सात्विक म्हणायला लागला, अरे असं करू नये. आता धन घेतलं ना आपण, जे आपल्याला पाहिजे होतं ते भेटलं, याला जीवानाशी मारणं म्हणजे एक प्रकारचं वधाचं पातक का घ्यायचं? पण दुसरा म्हटलं, याला जिवंत सोडलं तर पुन्हा चालून आपला वध होईल, याची वाट काय? मग तिसरा म्हणू लागला, आपण असं केलं हा आपल्याला पुढे चालून ओळखणारच नाही, असं काही केलं तर. म्हणजे काय करायचं? म्हणजे ओळखतो कशाने मनुष्य? कानाने आहे ना, का डोळ्याने? डोळ्याने ओळखतो. याचे डोळे ठेवायचे नाही. आणि मग त्या तिघाचं बहुमत झालं, त्यांनी त्याचे डोळे फोडून टाकले आणि ते निर्दय क्रूर वृत्तीचे असल्यामुळे अरण्यामध्ये त्याला एकट्याला सोडून दिला. आता सोडून दिल्याच्या नंतर तो रडायला लागला, आक्रोश करायला लागला, कोणीतरी धावा, कोणीतरी मला संकटातून वाचवा, कोणीतरी मला माझ्या घरी पोचवा. त्याच जंगलामध्ये एक निर्दयी पुरुष पुन्हा भेटला. ती चोर तर निघून गेली
आणि मग त्या निर्दय पुरुषाने याच्या हातात सांगितलं, हे बघ मला, मी तुला घरी पोहोचायला मी पोहोचवलं असतं पण माझ्याकडे वेळ नाही, पण मी तो घरी पोहोचतील याची व्यवस्था करतो. देव घरी म्हणजे देवा घरी. मग त्याच्या हातामध्ये एक उन्मत्त असणारा सांड म्हणजे तो नंदी कठाळ्या, त्याच्या हातातलं लांगूल म्हणजे पुच्छ शेपटी दिली. आणि शेपटी प्राण जाई परी बचन न जाई, हाची ने माता न फिरे माघारी. ही शेपटी पकडायची आणि काही झालं तर सोडायची नाही, म्हणजे बरोबर तू तुझ्या घरी पोहोचणार, म्हणजे देवा घरी जाणार. त्याने ती पकडली, त्याच्या धूर्ताच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याने ती पकडली. आता तो सांडच कठाळ्याच ते शेपूट पकडल्याच्या नंतर साधे टांग्याला झुपलेले बैल सुद्धा शेपटी धरल्याच्या नंतर ते चौखूर उधळतात. आता त्याच्या शेपटीला घट्ट पकडल्याच्या नंतर त्या बैलाने लाता झाडल्या, पण याने सांगितलं होतं सोडायचं नाही. मग त्याने आणखी घट्ट पकडल्याच्या नंतर तो बैल उधळला आणि मग त्याचे काय त्रेधा झाली असेल तुम्ही हे काही सांगायची आवश्यकता नाही. तो देवा घरी गेला, तो संपला. गो लांगुल न्याय त्याला म्हणतात. सिद्धांत याचा असा सांगितला जातो की या ठिकाणी भेदवादी जी आक्रमता आहे हे एक प्रकारचा लांगूल आहे, म्हणजे पुच्छ आहे. आणि राजकुमार म्हणजे हा जीवात्मा आहे आणि त्याची डोळे फोडणारी चोर म्हणजे घरातली सदस्य मंडळी आहे. का बरं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. धनानी भूमो पश्वश्य गोष्टे बहार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. आपल्या सोबत फक्त आपलं कर्म येणार आहे. ही मंडळी सुख के सब साथी दुख में ना कोय. जोपर्यंत आपल्याकडे थोडाफार पैसा असतो ना, तर सगळी म्हणतात परशुराम काय काम. नुसतं परशु म्हणत नाही, परशुराम. थोडा तो कमी झाला, काही रिवस आलं, सगळं काही व्यवसाय केला, व्यवसाय निमित्त फळ देते ससंचित भाग्याचे भडसे उद्यमाचे निमित्त संपत्ती जात आपैसे घरी गे. पण ती संपत्ती गेली. मग लोक म्हणतात का रे परशु कुठे निघालास, आणि तो अगदी आता कंगालच झाला. ए परशा म्हणजे आरचीचा असला तरी विठाला 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 हा म्हणून ते कवीने लिहूनच ठेवलं, पैसा थारो तीन नाम, परशा परशु परसराम. काळीचे नाही कोणी अंत हे काळीचे, नाही कोणी अंत हे काळीचे, नाही कोणी अंत हे काळीचे. हा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. चालीत परशे आला, परशु आला, परशुरामही आला. नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. विठाला विठाला विठाला. हा आहे अंध गोलांगुल न्याय. आपला विवेक रूपी नेत्र ही मंडळी फोडून टाकतात आणि वृत्तीला एका वेळेला मग दोन काम होत नाही. बघा ना तुम्ही, एखादा ज्याला सराव झाला त्याचा विचार सोडून द्या, पण जो नुकतेच काही गणपती मंडळ असतं, नवरात्री मंडळ असतं, वेगवेगळे मंडळ असतात आणि मग ते नेते पुढारी लोकांना आरतीचा मान देतात. आणि आरतीचा मान दिल्याच्या नंतर आरतीचा मान देत असताना एक तर आरतीचाच मान द्यायचा किंवा घंटीचाच मान द्यायचा, दोन्ही मान एकदा द्यायचं नाही, कारण तो मान पेलवण्याची ताकद त्यांच्यात नसते, ती पुजाऱ्यात असते. त्यांना म्हणावं अहो साहेब आरती ओळा, म्हटले हो हो हे काय, त्यावेळेस घंटी थांबते. आणि त्याला म्हणा साहेब घंटी वाजत नाही, हो घंटी वाजायला लागली की आरती थांबते. एक वेळेला घंटी आणि आरती दोन्ही होत नाही. घंटी तरी होईल किंवा आरती तरी होईल. वृत्तीला एक वेळेला दोन कामं होत नाही. तसं प्रपंच तरी करता येईल किंवा परमार्थ तरी करता येईल. चिडिया चावले चली, चिडिया चावले चली, बीच मिली डाल, चिडिया चावले चली नहीं चली नहीं चली नहीं चली, चिडिया 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 चावले चली,
बीच मिली डाल चिड़िया दो दो न बने एक ले एक डाल कबीरा एक ले एक डाल श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय कागा 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 किसका धन हरे कागा किसका धन हरे कोयल किसको दे मीठी वाणी बोल के जगा बनो कर ले कबीरा जगा बनो कर ले श्री राम जय राम जय जय राम जय हो जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम नहीं बना रही मन धागा प्रेम का रही मन धागा प्रेम का मत तोड़ो हिचका टूटे तो फिर जुटे नहीं झूठे तो गाट बन जाए कबीरा झूठे तो गाट बन जाए श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम हे कबीरदासजीचे दोहे दोन तीन मला त्यातला एकच आवश्यक आहे चांगलं गोड लागलं म्हणून मी तीन म्हटलेत चिड़िया चावल ले चलिए बीच मिली डाल चिड़िया दो दो न बने एक ले एक डाल कबीरा एक ले एक डाल कागा किसका धन हरे कोयल किसको दे मीठी वाणी बोल के जगह अपनो कर ले त कबीरा जगह अपनो कर ले रही मन धागा प्रेम का मत तोड़ो किचका टूटे तो फिर जुटे नहीं झूठे तो गांठ बन जाए कबीरा झूठे तो गांठ जाए ते शेवटचा जो दोहा आहे ना तो रहिमन धागा प्रेम का म्हणजे विश्वासाचा धागा तोडू नये आणि जर तुटला मग तो जोडता येत नाही जोडला तर मग गाठ बनते आणि मग लोक सहज बोलून जातात माणूस चांगलाय हो पण जरा रामकृष्ण हरी विठाला 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 रहिमन धागा प्रेम का मत तोडो किच काय टूटे तो फिर झूठे नहीं झूठे तो गाठ बन जाए आणि दुसरा दोहा आहे कागा किसका धन हरे कोयल किसको देत मीठी वाणी बोल के जग अपनो कर ले कोकिळीने कोणाला 4-5 लाख रुपये आणून दिले आणि कावळ्याने कोणाचे 10-20 लाख हिरून दिले पण कावळा आजन वृक्षाच्या बागेवर बसला की गोटा फेकलाच आणि कावळा कोकिळा कुंजन करायला लागली की आवडीने मनुष्य ऐकायला जातो याचा अर्थ साच आणि मवाळ बितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे वचनम किम दरिद्रता
मुदरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी गोड आपण बोलावं जेणेकरून रुचकर बोलावं. सत्यम प्रियात प्रियम प्रियात सत्यमापि अप्रियम न ब्रुयात सत्यम प्रियम हितम यत वाक्यम तद ब्रुयात. ते बोलावं. हे दुसरा दोहाचा एक सामान्य अर्थ आहे. आणि मला विपरीत दोहा आहे. चिडिया चावल ले चली बीच मिली डाल चिडिया दो दो न बने एकले एक डाल. चिडिया म्हणजे छोटं पाखरू चिमणी. कोकणातून निघाली होती. कोकणामध्ये तांदूळ भरपूर पिकतात पावली. तांदूळाचा दाणा उचलला भुरकन उडाली. तिने विचार केला घरी जाऊन पांढरा शुभ्र भात करून खाऊ. आत्ताच खाऊ घातला माऊलीने आम्हाला. पण मध्ये जाताना ज्या वेळेला ती मराठवाड्यात आली त्यावेळेला तूर दिसली तिला. तुरीचे दाणे दिसले. ती म्हटली रोजच मी पांढरा भात खाते आज जरा खिचडी करून खाऊ. म्हणून ती तांदळाचा त्या डाळीचा दाणा घ्यायला गेली. पण आता तिला चोच एक होती दाणे दोन होते. ज्या वेळेला ती तांदळाचा दाणा ते तुरीचा दाणा घ्यायला गेली का तांदळाचा पडायचा आणि तांदळाचा दाणा घ्यायला गेली का तुरीचा पडायचा. पण त्या चिडियाने कीर्तनात ऐकलं होतं हाची ने माता न फिरे माघारी. ती म्हटली आता मी माघार घेणार नाही. सिर्फ हौसलों से कुछ नहीं होता पंखों से उड्डाण होते कोशिश करने वाले की कभी हार नहीं होते. म्हणून ती म्हटली मी आता हार घेणार नाही. आणि ती प्रयत्न करायला लागली. पण तिचा प्रयत्नाला काही केला यश येईना. कबीरदाजीने ते पाहिलं. मग तिला सांगतात चिडिया चावले चली बीच मिली डाल चिडिया दो दो न बने एकले एक डाल कबीरा एकले एक डाल. ती चिडिया दुसरी कोण तिसरी कोण नाही. एकाग्र ऐकणारे तुम्ही मी सांगणारा आपण सगळेच ती चिडिया आहोत. कारण या चिडियाला सुद्धा प्रपंच रूपी दानाही घ्यावा वाटतो आणि परमार्थ रूपी दानाही घ्यावा वाटतो. केवळ प्रपंच करावं वाटत नाही केवळ परमार्थ करावं वाटत नाही. दोन्ही दोन्ही करावं वाटतं. म्हणजे चमडी दमडी सांभाळून परमार्थ व्हावा अशी या चिडियाची इच्छा आहे. म्हणून या चिडियाला संत सांगतात अबे चिडिया दो दो न बने कोई तो भी एक डाल डाल तो भी डाल नहीं तो चावल तो भी डाल कोई तो भी डाल दोनों तो न बने. दोई पेवावरी ठेवू दाना हात दोई पेवावरी ठेवू दाना हात होय अपघात शरीरात आवडी होय अपघात शरीरात होय अपघात शरीरात होय अपघात शरीरात. प्रपंच परमार्थ संपादी न दोन्ही प्रपंच परमार्थ संपादी न दोन्ही एकही निधारे न घडे एकही निधारे न घडे त्या एकही निधारे न घडे त्या एकही निधारे न घडे त्या. तुका म्हणे त्याचे दोहीकडे धक्का शेवटी तो नरकामाजी पडे शेवटी तो नरकामाजी पडे. हे तुका म्हणे जाते दोहीकडे धक्का शेवटी तो नरकामाजी पडे आता त्रिवार झालं. पहिलं प्रमाण महाराजांनी दिलं दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. दुसरं वचन आहे प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी न घडे त्या. आणि मग तुका म्हणजे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे.
पण या प्रत्येक चिडियाला वाटतं हे दोन्ही बनावं, दोन्ही व्हावं, चमडी दमडी सांभाळून आपला परमार्थ व्हावा, केवळ प्रपंच करावा अशी आपली इच्छा नाही, केवळ परमार्थ करावा अशी आपली इच्छा नाही, दोन्ही करावं अशी आपली तीव्र इच्छा आहे. पण दोन्ही न बने असं संत सांगतात. करावं काय करावं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग आपल्याला असे काही संत दिसतात का ज्यांचा प्रपंच खूप चांगला आहे. म्हणजे संत कसं म्हणायचं त्याला, कंसात आड नावाचे संत. एखाद्या गावात एखाद्या व्यक्तीला संत म्हणतात. दादा कोणी आलं का? या संत, या संत. म्हटले यांनी काही अभंग लिहिले? म्हटले नाही. यांच्या गळ्यात माळ आहे? म्हटले नाही. हे वारी करतात? म्हणले नाही. हे हरिपाठ घेतात? म्हणले नाही. हे काही दानधर्म करतात? म्हणले नाही. म्हणले हे पारमार्थी काही कार्य करतात? काही नाही. म्हणजे काही पंक्ती देतात? म्हणजे पंक्ती घ्यायला जातात, म्हणजे खायला जातात, पंक्ती अन्नदान करत नाही. म्हणजे हे नेमकं काय करतात? म्हणजे काही करत नाही. म्हणजे संत कसे? म्हणले आड नावाचे संत, आड नावाचे संत असतात. मग आमच्या एक मित्राचं नाव आहे दाते. मी त्यांना विचारलं, महाराज तुम्ही काय देते म्हणून तुम्ही दाते? ते म्हटले भोजने महाराज आम्ही कायम घेते. आम्ही कधीच नाही देते, आम्ही कायम घेते. म्हणले मग तुम्ही कसे दाते? म्हणले आड नावाचे दाते. डॉक्टर बाबा म्हणत असतात एकाचं नावच होतं नवरे. म्हणलं बायका किती? म्हटले एकही नाही. म्हणलं का बरं? म्हणलं पहिली केली ती नांदली नाही, दुसरी केली ती राहिली नाही, तिसरी भेटलीच नाही. म्हणले मग नवरे कोणाचे? म्हणले बायकोच नाही. मग नवरे म्हणले आड नावाचे. तसे आड नावाचे संत, आड नावाचे संत असतात. त्यांना प्रपंच चांगला कळता येतो पण परमार्थ नाही. एखादा जगद्गुरु तुकोबराय, परमार्थ खूप गोड दिव्य भव्य अलौकिक आहे. पाहुणे घराशी येतात म्हणजे परमार्थ सामान्य आहे का? परंतु दुष्काळे आटीला श्री एक अन्न अन्न करिता जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. परमार्थ नाही. ज्ञानोबरायासारख्या महापुरुषांनी प्रपंच केलाच नाही. आणि आपल्यासारखे सगळेच महापुरुष म्हणजे विशेषत्वाने आपला आदरार्थी माझ्याकडे मी घेतो. आपल्याला तर वाटतं हे दोन्ही व्हावं, आपल्याला हे दोन्ही मध्ये यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मार्गदर्शन ज्ञानोबरायचं घ्यावं का? ते तर बालब्रह्मचारी आहे. मार्गदर्शन तुकोबरायचं घ्यावं का? त्यांना तर हे बघा त्यांनी प्रपंच चांगला करू शकले नसते असं मला म्हणायचं नाही, पण लौकिक दृष्ट्या वरवर पाहता तरी प्रपंच आपल्याला त्यांचा विस्कळीत दिसतो. मग आपल्याला अशा महापुरुषाचं मार्गदर्शन पाहिजे का ज्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही घडत नाही. तीन वेळा सेरा मानलेला आहे. प्रपंच परमार्थ संपादित दोन्ही एकही निदानी न घडे त्या. तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. आणि आणखी एक काय वचन बोललो, दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. असं 3 वेळेला म्हणजे 1 वार 2 वार आणि तेवढ्यात एखाद्याने वाढवले काही तर मग लगेच पुन्हा 1 वार 2 वार पुन्हा एखाद्याने वाढवले पुन्हा ते सुरू होत असतं. पण 3 वार म्हटले एखाद्याने किती वाढवलं तर मग नाही. बरोबर की नाही? तसं त्रिवार सांगितलेलं आहे का दोन्ही होत नाही. पण नियमाला अपवाद असतो आणि असा अपवाद शांतीब्रह्म दक्षिण काशी पैठण निवासी नाथ बाबा आहे, ज्यांचं प्रपंचही देखणं आहे आणि परमार्थ तर दिव्य आहे. काय परमार्थ आहे नाथ बाबाचा? हे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, घरी चक्र पाणी वाहे. त्याचे पाये दिया बरे बरे जाते वंदिताचे पाये. ओ वाळू आरती एकनाथा स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहवे, अनन्य भक्ती वाहवे निळाबंदी त्याचे पाय. जगाचा जगदीश्वर परमात्माने 36 वर्ष 12 वर्षाचे एक तर 12 1 12 12 2 24 12 3 36 श्रीखंड्या विठ्ठल आणि केशव
कीर्तनामध्ये ध्रुपद धरावं, श्रोता म्हणून पोथी ऐकावी आणि गिरिजाईला घर प्रपंच काम करावून कावडीने पाणी भरावं. हे जगाच्या मालकाने नाथांच्या घरी 36 वर्षे सेवा करावी. आजही करतो. प्रत्येक षष्ठीला अनेक लोक कावड आज आणून टाकतात त्या आतल्या नाथाच्या वाड्यात गेल्याच्या नंतर. पण जोपर्यंत कुठल्या तरी रूपामध्ये श्रीहरी कावड आणून टाकत नाही तोपर्यंत आजही तो रांजण भरत नाही. म्हणजे आजही भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. ही त्यांची परमार्थाची उंची आहे. नवे नवे दत्त चोपदारी करीत असे म्हटलेलं आहे. भगवान दत्तात्रय चोपदारकीचं काम करतात. हे परमार्थातलं यश नाही का? आणि प्रपंचातले किती यशस्वी हो नाथबाबा. नाथबाबा सारखा प्रपंच आपल्याला जागृती तर सोडून द्या, स्वप्नातही करणं संभवनीय नाही. आणि नाथबाबा सारखं प्रपंचात आपल्याला थोडंफार यश प्राप्त झालं तर मंडपात बसणारच नाही आपण, हवेतच फिरू. कशाला बसणार आपण? अहो 1 तोळा एखादा बँटिक्सच असतं, ते ओरिजिनलही नसतं, पण त्याची तुम्ही बघा, तुम्ही वावरताना व्यवहारात एक अंगठीत असली ती दुसऱ्याची मागून आणलेली असते, ती अंगठीचं बोट गप्प बसतच नाही. इकडे पंक्तीला हे वाढा, तिकडे ते वाढा, ते अमुक करा, ते तमुक करा, ते तमुक करा. ते दाखवायचं नसतं, ते बोट दाखवायचं असतं, अंगठी दाखवायची असते. ते सहज आठवलं म्हणून सांगतोय. का बाईने दंडोळ्या केल्या. दंडोळ्या म्हणतात का काय मला नाही, पाटल्या दंडोळ्या असं काहीतरी म्हणतात त्या हातातल्या. काय म्हणतात? दंडकडे. दंडकडी. काय माऊली? दंडकडे. दंडकडे का? पाटल्या बी म्हणतात ना. दंडकडे. मग तुमचंही बरोबर, माझंही बरोबर आहे. त्या पाटल्या केल्या, दंडकड्या केल्या. आणि मग महिला मंडळाचा स्वभाव असतो की कोणी तिला विचारलं पाहिजे नेमकं काय, केवढ्याच्या केल्या, कधी केल्या, कोणी केल्या, किती दिलेत, व्याजाने दिले का कसे दिले, काय ते विचारावं लागतं. तिला बरं वाटतं. ते दंडकडे केले, ते पाटल्या केल्या, बिचारी गावात अख्ख्या गावात फिरून आली. म्हणजे अख्ख्या एरंडेश्वरला तिने चक्कर मारली, पण कोणी विचारायला तयार नाही तिला शांताबाई केवढ्याला केल्या म्हणून. शांताबाई झाली अशांत. आणि अख्खी राती झोपडीच पेटून दिली शांताबाईने. आणि मग सगळी लोक धावलेत पाणी टाकायला. कोणी म्हणतं इकून टाका, कोणी तिकून टाका. तेवढ्याच शांताबाई तिथे कशी गप्प बसली. अहो म्हटले इकून एक बकेट टाका, इकून एक बकेट टाका. तिला ते पाटल्या दाखवायच्या होत्या. ते कुलकर्णी महाराज आमचे तिच्या मनातला भाव जाणणार, ते तिथेच गेले. शांताबाई म्हणले काय नेमक्या कधी केलं आणि केवढ्याचं केलं? ती म्हणली मुर्द्या, पहिले विचारलं असतं तर खोपी कशाला पेटली असती. विठाला विठाला पुंडलिका वरदा विठ्ठल श्रीज्ञानदेवा श्रीनाथ भगवान की जय. एक स्वभाव असतो. पद आलं की मद येतो, तसं धन आलं की तोही मदच असतो. पण नाथ बाबाला धन तर अमाप आहे, पण त्याचा मद गर्व कुठलाच नाही, कुठलाच नाही. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ सकळ संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकळ संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. किती श्रीमंती आहे. मी आमच्या गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं, डॉक्टर बाबांच्या. नाथ बाबांच्या घरी 21 चोरांनी धाड घातली हो. आणि ते काही बुरुटे चोर नव्हते. मी म्हटलं बुरुटे चोर काय बाबा? म्हटले बुरुटे चोर म्हणजे कीर्तनात सांगितलं 2 गोष्टी चांगल्या घेऊन जा, तर फाटक्या चपला सोडणारा आणि चांगल्या घेऊन जाणारा तो बुरुट्या चोर. किंवा शेजारच्याचं गवत चोरून आणणारा, शेजारच्याची कपाशी चोरून आणणारा, शेजाऱ्याचा हरभरा चोरून आणणारा, रात्रीच त्याच्यातले गोराढोर तिथे चारून दुसऱ्याच्या बांधावर आपले बैले जगवणारा तो धुरट्या चोर, असं त्यांनी सांगितलेलं सांगतो. आणि मग दर्जेदार चोर कोणता? तो म्हणतो एकदाच करायची, सौ सोनार की एक लोहार की, पुन्हा जीवनभर चोरी करायचं काम नाही पडलं पाहिजे. आणि मग त्याने ठरवलं सोनं चोरायचं. बरं सोनं तोळा, एक बिस्किट, एक वीट, एक गंटन नाही, 21 जणांनी त्यांनी असा मोर्चाच काढला. आणि मोर्चा काढून नाथाच्या घरी ते फोडलं भांडार. रात्री मध्ये गेलेत आणि 21 चोराने माऊली 21 गठ्ठे बांधले. 21 गठ्ठे. आणि ते दोघाला उचलतील एवढा एक. हा उचलचा त्याच्या एकमेका, ते येताना प्रमाण म्हणत आले, एकमेका साय करू अवघे धरू सुपंत.
पण एकाने डोक्याला उचलून द्यायचं, त्याने बाहेर पडायचं, त्याने बाहेर पडायचं, असे 20 बाहेर पडले, पण 21वा तिथेच थांबला, कारण त्याला उचलून देण्याकरताच कोणी नाही. बरं स्वतःच उचलत नाही, बांधलं जरा जास्त, मग त्यातलं थोडं कमी करून ठेवा, ती भावना नाही, कारण एवढे 20 जण जास्त घेऊन गेले आणि आपण कमी का न्यायचं. तो म्हटलं का रे, येताना सगळे म्हटलं एकमेका सहाय्य करून, आता तर म्हटले आपुले आपण करा सोडवून. आता हे प्रमाणच आहे म्हटलं, तेही प्रमाण येताना होतं, आता जाताना हे आहे, तू तुझं बघून घे. आणि मग तो कणायचा कुथाचा, त्याला काही उचले ना, तो बडबड करायला लागला, सगळे मला सोडून गेले, सगळे मला सोडून गेले. नाथबाबा ब्रह्ममुहूर्तावर उठले, ते गोदावरीच्या स्नानाला निघाले, ते काहीतरी कुजबुज चालली. नाथबाबा तिकडे गेले आणि पाहतात तर हे कणताना दिसतं. नाथबाबा म्हटले काय झालं रे. तो म्हटलं 21 जण गेलेत, मी एकटाच नाही नाथबाबा, 21 जण गेलेले आहेत, आपले 20 जण गेलेले आहेत, मी 21वा आहेत, मला उचलत नाही. म्हटले मग देऊ का उचलून, द्या ना म्हटले. नाथबाबांनी त्याला उचलून दिलं आणि नाथबाबा म्हटले जा. बघता काय तुम्ही, ते 21 जण दोघाला उचलतील एवढे सोन्याचे गठ्ठे बांधून नाथबाबाच्या घरून घेऊन गेलेत. आणि नाथबाबाने त्या मुनिमजीला विचारलं, 21 जण दोघाला उचलतील एवढे सोन्याचे ते बांधून घेऊन गेलेत, नेमकं किती नुकसान झालं जरा सांगतेस का. तो म्हटलं तुम्ही गोदावरीचं स्नान करून या, तोपर्यंत हिसाब किताब करतो. नाथबाबा गोदावरीचं स्नान करून आलेत, कुलकर्णी माऊलीन त्यांनी हिसाब किताब केला. मुनिमजीने नाथबाबा देवपूजा केली, तुळशीला पाणी घालत होते, तो धावत आला, म्हणले नाथबाबा काही नाही, 1 महिन्याचं व्याज गेलं. ऐकताय ना तुम्ही. नाही का झोपा उडणार आपल्या, जांभड्या देऊ नका. आहे की नाही. 1 महिन्याचं व्याज गेलं. किती नाथांची प्रापंचिक सदनता असेल, किती सदनता असेल, किती श्रीमंती असेल. तुमच्यासारखे श्रोते मायबाप पोथी ऐकायला आले की नाथबाबाचे, ते रुक्मिणी स्वयंवर असेल, भावार्थ रामायण असेल, वेगवेगळी ग्रंथ आहे. ते पोथी ऐकायला आल्याच्या नंतर प्रत्येक श्रोत्याला नाथबाबा 1-1 किलो साखर द्यायचे. सगळ्या महिला लोक तटकून उठून माझ्याकडे असे बघायला लागले. ते म्हणले तुम्ही किती देणार. मी तुमच्याकडली घेऊन जाणार, देणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी नाथबाबाच्या अभंगावर कीर्तन करतो, मी नाथबाबा नाही. नाथबाबाची ती श्रीमंती, नाथबाबाचं ते वैभव आहे, नाथबाबाचं ते ऐश्वर आहे. आपल्याला वाटतं प्रपंच परमार्थ दोन्ही साधावा, पण मग दोहीकडे धक्का, शेवटी नरका माझी पडे, दोही पेवावरी हा निषेध केलेला. आणि अपवादात्मक जीवन नाथबाबाचं आहे. त्यांचा प्रपंच तितकाच तोला मोलाचा आहे, परमार्थही तितकाच तोला मोलाचा आहे. मग ते नाथबाबाला कोणीतरी साधकाने मुमुक्षुने जिज्ञासूने विचारलं, दोन्ही जीवनामध्ये आम्हाला तुमच्यासारखं यशाचं शिखर गाठावं अशी इच्छा आहे, आम्ही काय करावं. त्या जिज्ञासू मुमुक्षु साधकाला, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे यशस्वी जीवन व्हावं असं ज्या साधकाला वाटतं, ते साधक नाथबाबाकडे गेल्याच्या नंतर नाथबाबा त्यांना आजच्या अभंगामध्ये मी न्याय सांगितले ना काही, प्रधान म्हणलं निभ्रन न्याय, उष्ट लकुटिका न्याय, भिक्षुपाद प्रसरण न्याय, अंध गोलांगुल न्याय, सालक सारमे न्याय, अशा अनेक न्यायापैकी एक न्याय वापरतात, देहलीदीप न्याय. काय न्याय वापरतात, देहलीदीप न्याय. आता देहलीदीप न्याय म्हणजे तरी काय, तर देहली शब्दाचा अर्थ आहे उंबरा, चौकट, आणि दीप म्हणजे दिवा, न्याय म्हणजे दृष्टांत. उंबरा, दिवा आणि काय म्हटलं न्याय म्हणजे दृष्टांत. उंबरा आणि दिव्याचा दृष्टांत, त्याला म्हणायचं देहलीदीप न्याय. हे आमच्या माता भगिनीला विचारा तुम्ही. सायंकाळी लाईट गेल्याच्या नंतर बैठकीत काही पाहुणे बसलेले असतात, घरामध्ये चहा किंवा स्वयंपाक करायचा असतो, अतिथी देवो भव म्हटलेला आहे. आणि मग अशा वेळेला काही घरं सदन असतात, काही घरं निकिंचन असतात, गरीब असतात. बिचाऱ्याकडे एका घरात 2 दिवेही नसतात. बैठकीतही प्रकाश पाहिजे, मध्ये इथे किचन रूम मध्ये प्रकाश पाहिजे, 2 दिवे तर नाही, पण ती माऊली चतुर असते, त्या चौकटीलाच थोडंसं असं काहीतरी ठोकलेलं असतं, त्या चौकटीवर तो दिवा ठेवते, आणि मग तो दिवा आतही प्रकाश देतो, बाहेरही प्रकाश देतो. याला म्हणतात देहलीदीप न्याय. आणि त्या न्यायाचा दृष्टांत देहलीदीप न्यायाने, म्हणजे पहिल्या चरणात, तिसऱ्या चरणात जे 2 दृष्टांत दिले ना, हे 2 दीप आहे, आणि मधली देहली म्हणजे सिद्धांत आहे. आणि मधला सिद्धांत जो नाथबाबा त्यांना सांगतात, तुम्हाला जर प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मध्ये यशस्वी जीवन आपलं व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्ही येताना कसं या, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी
उतरती पक्षी आकाशी उतरती पक्षी आकाशी उतरती पक्षी पक्षी आकाशी उतरती आकाशी उतरते रहती कैसे आसावे तुसारी कैसे आसावे तुसारी देखा बंतनी रहती देखा गुलतनिया रहती संसारी आसावे संसार पक्षी अंगने उतरती देखा गुंतोनी रहती देखा गुंतोनी रहती तैसे असावे संसारी तैसे असावे पक्षासारखे येताना असावे आणि जाताना कसे असावे हा लगेच वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती वस्ती कर वस्ती आला 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 ते का कुलकर्णी प्रातकाळी उठून उठली गेला प्रातकाळी उठली गेला असावे संसारी तैसे असावे संसारी उठली गेला प्रातकाळी उठली गेला तैसे असावे संसारी कैसे आसावे संसारी येतानी पक्षासारखं या त्याची आसक्ती बाळगू नका जातानी वस्तीच करासारखं सहज उठून जा अहम मम अध्यासात गुंतू नका पण हे कुठपर्यंत राहा हे तैसे कुठपर्यंत राहा? आसावे संसारी तैसे 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 आसावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी तैसे आसावे संसारी तैसे आसावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी तैसे आसावे संसारी तैसे आसावे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी
येतानी पक्षासारखं, जातानी वस्ती कसारासारखं संसारात राहावे, पण कुठपर्यंत राहावे? प्राचीनाची दोरी तोपर्यंत राहावे. विठाल 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 विठाल. इथे एक अलौकिक सिद्धांत सांगायचा. प्राचीन शब्दाचा अर्थ त्रिविध कर्म आहे आपल्याकडे. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. झालेलं आणि जे साठवलेलं आहे त्याला आपण संचित म्हणतो. पुढे आपण जे करणार आहोत, हल्ली करत आहोत, त्याला क्रियामान म्हणतात. आणि प्रकर्षण आब्ध इति प्रारब्ध, जे प्रकर्ष करून भोगायला आलेलं आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि आचार्यांची पंक्ती आहे, प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षयः कल्पकोटै शतैरपि. प्रारब्ध कर्म भोगून संपावं लागतं. आणि भोगत असताना वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हाय हाय करतही ते भोगावंच लागतं. आणि सहज सामोरं गेलं तरी भोगावंच लागतं. मग भोगणं जर अपरिहार्य आहे तर कुठत का भोगावं? विठ्ठल विठ्ठल वैद्य बाबाचा मंत्र सांगू? काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, असं कुथत कुथत भोगण्यापेक्षा आनंदाने त्याला सामोरं जावं. आल्याला ते भोगून संपणारच आहे. दिवस येतील, दिवस जातील, कशाला गुंतून राहायचं? आलेला दिवस जाणारच आहे, गेलेला दिवस येणारच आहे ना. त्यात गुंतून राहून पदरी काय पडणार आहे? म्हणून येतानी पक्षासारखं या, जातानी वस्तीकरासारखं जा. जो प्रारब्धाचा भोग आहे त्याला आनंदाने सामोरं जा. कारण ना भुंक्तम क्षेते कर्म कल्पकोटै शतैरपि. पंचदशी मध्ये तत्वविवेक नावाच्या प्रकरणामध्ये गोड पहिलाच प्रकरणात श्लोक आहे. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्यां किटाय वावार्थ दावार्थ रमा श्रुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृत्तिम. ते भोगल्याशिवाय सुटका नाही, नाही भोगल्याशिवाय सुटका. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, आजही सांगतो. आंबा पेड़ पेछो देखा दो जना, देखा सो दवड्या नहीं, दवड्या दो जना, दवड्या सो पकड़ी जाने, पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो काटी जाने, काटी जा घणो जना, काटी जा सो रस चाका नहीं, रस चाका एक जना, रस चाका सो कुटी जाने, कुटी जा बहु जना, कुटी जा सो रोया नहीं, रोया दो जना. गोष्ट संपली. आंबा पेड़ पेछो देखा दो जना, पाहिला दोन. बोला 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 बोला, झोपू नका बोला. डोळ्याने. देखा सो दवड्याने, दवड्या दो जना घेण्याकरता धावले दोन पाय. दवड्या सो पकडी जाणे, पकडी जा दो जना, पकडला दोन हाताने. पकडी जासो काट्याने, पकडी जासो काठीच्याने, काठीच्या घणो जना फोडला 32 दाताने. काठीच्या सो रस चाखाने, रस चाका एक जना, रस चाकलाय का सोनिया मावशीने आपला जिबेने जिबेने जिबेने. रस चाक्या एक जना, रस चाकलाय का जिबेने. रस चाक्या सो कुटी जना, कुटीच्या बहु जना. चोरीचा मामला रामकृष्ण हरी नाही हो, तसं नाही. हे विश्वची माझे घर असे, हे विश्वची माझे घर आईसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही ओवी त्याला आठवली. ज्ञानोबराय म्हणतात विश्वची माझे घर यद्यदाचरती श्रेष्ठा येत वडील जे करतील तया नाम धर्म ठेवीती. मग हे रस्त्यावरचा पाड आंबा आपलाच आहे. पाड तोडला फोडला तिथेच खात बसला. मग कुटीच्या बहुजना शेती मालकाने बेदम लाता बोक्याने बडवला कुटीच्या बहुजना. पण कुटीच्या सो रोया नाही, रोया दो जना देखा दो जना, रोया दो जना जैशी करणी वैशी भरणी आगा कर्मे जे उरावे तै ती सुखदुखी फळावे त्या ते भोगावया यावे ते आहे का. म्हणून आचार्य म्हणतात ना भुंक्तम क्षेते कर्म कल्प कोटे शतैरपि. अरे भोग तर भोगावाच लागणार आहे. मग दुःखाने सामोरं जाण्यापेक्षा आनंदाने सामोरं जाणं होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल हे सहज पहा, होईल हे तुका मैले उगेला होईल ते सहज पहा, 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 होईल ते सहज पहा. उगे राहा, होईल ते सहज पहा, आनंदाने पहा. आलेला आहे ते भोगून संपवा. भोगल्याशिवाय तर सुटका नाही. परियशी गव्हरा सादर कर्मे विंदिले सगर. किती किती दाखले ज्ञानोबराने त्या अभंगामध्ये आपल्याला दिले.
कोणालाही सोडत नाही, भगवंताला नाही, संताला नाही, जनताला नाही. जनताला म्हणजे जीवाला कर्म सोडत नाही, संतालाही ते सोडत नाही, भगवंतालाही सोडत नाही. येते नाही उरव आले अवतार हिरते पामर जीव किती. आपल्याला सगळ्याला माहिती असलेली एक कर्मविपाकाचा सिद्धांत सांगणारी एक गोष्ट थोडक्यात सांगतो. महापुरुष वारकरी म्हणून रस्त्याला निघाले, एका घरी थांबले. थांबल्याच्या नंतर रात्री प्रसाद घेतला, अंथरूण पांघरून घेतलं आणि पहुडले. झोपल्याच्या नंतर ती माऊली उठली आणि यांना हलवून उठवलं. हे दचकून उठले. का हो आईसाहेब? काय आईसाहेब नाही का म्हणू म्हटले, बाईसाहेब म्हणा. म्हटले म्हणजे? काही नाही म्हटले, माझी कामना पूर्ण करा. धाडशी असतात. पुरुषेचे भाग्यम स्त्रियेचे चारित्र्यम देवनो जानाती कुतो मानवा. हे वारकरी महाशय असल्यामुळे त्याने सांगितलं, तुकोबरायचं वचन जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदा असं तैशे न हो. ती म्हटले, हे बघा मला कळलं तुम्हाला भीती कसली वाटते. एक गोड सुभाषित आहे, विद्यातुरानाम ना सुखम ना निद्रा. जो विद्येला आतुर असतो त्या साधकाला सुख नाही आणि झोप नाही. क्षुधातुरानाम ना रुचिर ना वेला. जो भुकेनं पिडलेला असतो त्याला चव कळत नाही, वेळ कळत नाही. धना अर्थातुरानाम ना गुरु ना बंधू. जो धना करता लोलूप असतो त्याला गुरु कळत नाही, बंधू कळत नाही. तसं कामातुरानाम ना भयम ना लज्जा. कामाने पछाडलेल्या व्यक्तीला भीती वाटत नाही आणि लाज शरम ही गोष्ट नसते. ती म्हणली 2 मिनिटं थांबा, तुम्हाला भीती काय ते मला कळालं. उठली आणि खुंटीला टांगलेली खंजीर तलवार काढली आणि आपल्या पतीचं शिर कलम केलं, हातावर घेतलं. हे बघा म्हटले, तुम्हाला हीच भीती वाटत होती ना? आपल्यामधला काटाच मी काटा काढून टाकला म्हटले काट्याने. आता तरी माझी कामना पूर्ण करा. त्या माऊलीचे ते धाडशी कृत्य पाहिलं आणि यांना दरदरून अंगाने उभ्याने घामाच्या धारा लागल्या. म्हटले रामकृष्ण हरी, पण आईसाहेब काही म्हणा, मी तुमची कामना नाही पूर्ण करू शकत. हे पंढरीनाथाचा पांतस्थायी वारकरी आहे, अशी इच्छा जसं तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. आमच्याकडनं ही अपेक्षा करू नका. पण ती माऊली आगतिक झाली. तिने विचार केला, आता पतीही गेला, ही माझी कामना पूर्ण करत नाही, आता काय करायचं. पण धाडसी स्त्री असतात. तिने सांगितले, हे बघा आता बोऱ्या बोलाने तुम्ही जर माझी कामना मी आगतिकतेने सांगते पूर्ण केली नाही तर तुमचं मी जगणं अवघड करेन. म्हटलं करून काय करशील? म्हटलं मी सगळ्या गावाला सांगेल हा माझ्याशी कामना करतो, माझा पती यांना विनमुख करण्याकरता आल्याच्या नंतर माझ्या पतीलाही याने घातपात केला. बऱ्या बोलाने माझी कामना पूर्ण करा. त्याने सांगितलं काय करायचं ते कर, पण मी तुझी कामना पूर्ण करणार नाही. ती आगतिक झाली. तिने आरडाओरडा केला. गावातले 4 लोक धावून आलेत. विचारलं काय झालं काय झालं? म्हटले पांतस्थ भाविक वारकरी समजून घरात आश्रय दिला. पहिलाच न्याय भिक्षुपाद प्रसरण न्याय भट्टाला दिली बसरी. आम्ही यांना आश्रय दिला आणि यांनी आमचाच कार्यक्रम केला. घडलं काय? म्हटले माझ्याकडे आगतिकतेने मला भोग कामना पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवतात. माझे पती यांना प्रतिबंध करायला गेले, माझ्या पतीला यांनी संपवलं, मला वाचवा. आता स्त्री प्रधान कायदा आहेच आहे. अंधेरी नगरी बेबुद्ध राजा टक्काशर भाजी टक्काशर खाजा काही विचार नाही केला आणि सगळ्यांनी म्हटले अर्धा एक वारकरी आहे पांतस्थ आहे, जीवे तर मारता येणार नाही पण यांचे हात कलम करा म्हटले. त्यांचे हात कलम केले, त्यांना काढून दिलं. आणि ज्या वेळेला हे पंढरीनाथाकडे जातात म्हणले पांडुरंगा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे, जे कर्म तुलाही भोगावं लागतं म्हणजे भगवंतालाही भोगावं लागतं, संतालाही भोगावं लागतं, जनतालाही भोगावं लागतं, पण केल्याच्या नंतर भोगावं लागतं ना देवा. देवादिका चुकेना देवादिका चुकेना नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना चालेल ना, समजून घ्या. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना. देवा भोगल्या केल्या वाचून भोगायला येत नाही आणि मी केलंच नाही, कुठल्या कर्माची शिक्षा आहे? देव त्यावेळेला वेदांत सांगतात त्या वारकरी बाबाला. म्हटले बाबा तुमची उपाधी कोणती? त्याही बाबाने थोडंफार वेदांत ऐकलं होतं. ते म्हटले देवा माझी उपाधी अविद्या आहे. म्हटले माझी? म्हणजे तुमची उपाधी माया आहे. मग मी कसा? म्हणले की मुंगी के पाव में घुंगरू बजे सोबे भगवान सुनता है. तुम्ही सर्वज्ञ आहात, त्रिकालदर्शी आहात,
शुद्ध सत्वात्मिका माया तुमची उपाधी असल्यामुळे तुम्हाला भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही कालातलं एक समय अवच्छेद करून कळतं. म्हणले तुमची उपाधी म्हटली अविद्या, आणि अविद्या असल्यामुळे ती पारतंत्र्यात घालवते, अल्पज्ञ बनवते. मी अल्पमती अल्पहीन अशी माझी स्थिती आहे. बरं, कळून कळून जास्तच बुद्धीची शुद्धता असली, सात्विकता असली तर एका जन्मातनं कळेल म्हटले. हो. आणि मग ही कुठल्या कर्माची शिक्षा? देव सांगतात, वारकरी बाबा तुम्ही पूजा करत होता मागच्या जन्मात. म्हटले मग? पूजा करून खाली उतरत होता, तिथून एक कसाच्या हातात गाय गोमाता तो घेऊन चालला. त्या गोमाता सात्विकच आहे, 33 कोटी देवाचं वास्तविक तिच्या उदरात आहे, शरीरात आहे. तिला कळालं हा माझा अंतकाळ आहे, हा माझा यमराजच या रूपाने आलेला आहे. तिने कशी तरी सुटका केली, ती पळून जात होती. कसाही तिचा लागपाट करत होता, तेवढ्यात तुम्हाला तो भेटला आणि त्याने तुम्हाला विचारलं गोमाता पाहिली का? म्हणले मग? तुम्ही असे 2 हात करून दाखवले. म्हटले 2 हात करून दाखवले म्हणून ती 2 हात छाटली गेली. आणि म्हटले त्या पुरुषाचा काय दोष? म्हटले तोच कसाही तिचा मिस्टर नवरा झाला होता, आणि ती गोमाताच बाई म्हणून आली होती. मागच्या जन्मामध्ये त्याने शिर कलम केलं, या जन्मात तिने केलं. आणि मधले भागीदार तुम्ही झाला, तुमचे हात कलम केले. तेच सज्जन कसाई आहे, ते सज्जन कसाई. कशा करता आपण बोललो? प्राचीनाची दोरी, प्राचीन कर्माचा भोग हा भोगल्याशिवाय सोडत नाही, तो भोगावाच लागतो. तो कुणालाही भोगावा लागतो. पण म्हटले देवा, असत्यम अप्रियम न ब्रूयात, असत्य बोलू नये. मग त्यावेळेला मी असत्य बोलायचं होतं का? म्हणले तुम्ही असत्य बोलायचं नव्हतं, पण हेही बोलायचं नव्हतं. म्हणले मग आम्ही काय करायचं? म्हणले तुम्ही असं उत्तर देऊ शकत होता, ज्यांनी पाहिली ती बोलत नाही, जी बोलते तिने पाहिली नाही, हे असत्य आहे का? आणि उत्तर तरी दिलं का? असं जर बोललं असता तर हात कलम झाले नसते. विठ्ठल विठ्ठल जोवरी प्राचीनाची दोरी, तोपर्यंत असं राहावं. वस्तीकरासारखं जातानी जावं, पक्षासारखं येतानी राहावं. पण असं जर आम्ही राहिलोच, प्रयोजनम अनुद्दिश्य नमंदापि प्रवर्तते, फल काय? एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. जय हो. संसारी कैसे आसारे एका जनार्दनी शरण आईसे असता भय कौन. जनार्दन हे नाथबाबांच्या गुरुचं नाव. आणि अशा सद्गुरूला शरण जाऊन येतानी पक्षीवत जातानी वस्ती करवत प्रारब्ध प्राप्त असताना हा संसारात जर राहिला तर मग आईशी असता कवन भय. कोणतं भय राहील? आणि किती भय सांगितले ते सुरुवातीला एका श्लोकात? 9. भोगे रोगे भयम, कुलेच्युती भयम, वित्तेनुर्पलाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपेजरा भयम, शास्त्रेवादे भयम, तपेंद्रिय भयम, काय कृतांतात भयम. यापैकी कुठलीही भीती आयसे असता कवन कुठलीही भीती राहणार नाही. एका जनार्दनी शरण. पण कुणाला जावं? मी जनार्दनाला गेलो. म्हटले आम्ही कुणाला जावं? तुम्ही कर्मठ असाल शास्त्राला जावं. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्यकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहरसी. शास्त्र म्हणेल ते सांडावे. तुम्ही कर्मठ असाल शास्त्राला शरण जा. कुणासारखं? कुमारील भट्टासारखं. आता विस्तार करायला वेळ नाही. आम्ही उपासक असेल उपास्य देवतेला शरण जा. कसं जा? अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कसं? प्रेममूर्ती नामदेव महाराजांसारखं. बरं, आम्ही जर पतिव्रता माऊली असेल आम्ही कसं शरण जावं? मग पतिव्रता असेल पतीला शरण जावं. कसं जावं? पतीच्या मता अनुसरून पतिव्रता आणाय असे आत्महिता भेटीची का.
कुणाला म्हणतात पतिव्रता? कार्यशी मंत्री करणेशु दासी भोजीशु माता शैनुषु रंभा धर्मानुकुला क्षमाया धरत्री षडगुण मेतदी पतिव्रता राम. पण एखादा दाखला म्हणजे ते काय वाचस्पती मिश्र यांच्या पत्नीचं नाव भामती निबंध, भामती, त्या भामती सारखं जावं. बरं, आणि आम्ही जर सत्शिष्य असेल मग नाथबाबा म्हणतात आमच्यासारखा. मी जसं जनार्दनाला शरण गेलो म्हणे निवृत्ती दासू, ज्ञानोबराय जसे निवृत्ती दादाला शरण गेले, निळोबराय जसे तुकोबऱ्याला शरण गेले, आणि स्वानंद सुखनवास गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांना सोनोपंत मामा दांडेकर, मारुती बाबा गुरव, लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आणि बंकट स्वामी महाराज जसे शरण गेले तसं जा एका जनार्दनी शरण आयशे असता भय कवन. कोणती भीती राहील? कोणती भीती राहणार नाही. एकंदर अभंगाचा भाव होणं संभवनीयच नाही, पण झाला असं आपण गृहीत धरू. आणि या चारही चरणाचा अनुमान प्रमाणाच्या द्वारा अवघ्या 2-3 मिनिटात असे पाहून मी पूर्ण विराम देईन. पण थोडासा आता आपण प्रतिसाद द्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. हो हो. मी जास्त वेदांत काही बोलणार नाही, कारण ही वेदांताचीच भूमी रात्रंदिवस चालू. इथले आजन वृक्षाची पानं वेदांत बोलणारे आहेत. पण एखाद्या स्त्रीला नवीनच ती जर प्रसव झाली आणि ते छोटं स्तनंदही बाळ असलं, त्यावेळेला काय खावं काय प्यावं हे खूप कटिबद्ध नियम असतात. आणि तेवढ्या वेळात जर काहीतरी खाल्लं गेलं का त्या लेकराला मूडशी होती म्हणतात. बरोबर ना? मग त्या बाळ झोपत नाही, त्यामुळे हिलाही झोप येत नाही. तसं मी थोडंही नाही सांगितलं तर मला संध्याकाळी झोप येणार नाही. म्हणून मी थोडं 5 मिनिटं थोडंसं वेदांत एक अनुमान प्रमाणाच्या आधारे अभंगाचा थोडासा भाव पाहू आणि मग आपण थांबू. तर थोडासा प्रतिसाद द्या. आपल्याकडे पंडित साधू निश्चलदासजी यांचा एक विचारसागर प्रकरण ग्रंथ आहे, दुसरा वृत्ती प्रभाकर आहे. आणि त्या वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये एकंदर विशेषत्वाने 6 प्रमाणाचा विचार आलेला आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आणि अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यापैकी आपला शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण विशेषत्वाने या 2 प्रमाणाचा पुरस्कार वेदांतामध्ये केलेला आपल्याला दिसतो. कशा करता म्हणाल तर श्रौत आस्तिक असेल तर त्याला शब्द प्रमाणाने बोध द्यावा लागतो, आणि तार्किक आस्तिक असेल त्याला अनुमान प्रमाणाने सांगावं लागतं. आतापर्यंत झालेला हा सगळा विचार एक प्रकारचा शब्द प्रमाणाने आपण केलेला आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये इथे कोणी तार्किक आस्तिक असेल तर त्याकरता अनुमान प्रमाणाचा विचार करून आपण थांबू. आणि अनुमान प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण दोन्ही सारखीच आहे. कारण पिणो देवदत्ता दिवो न भुंगते रातो भुंगते. लठ्ठ असणारा देवदत्त दिवसा जेवत नाही, रात्री जेवत असला पाहिजे. ज्या अर्थी त्या अर्थी, हे ज्या अर्थी त्या अर्थी अर्थापत्ती प्रमाणातही बोललं जातं. आणि यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्य, ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतो त्या अर्थी अग्नी असला पाहिजे, हे त्या अर्थी ज्या अर्थी तिथेही बोललं जातं. पण मग एकाला अनुमान प्रमाण आणि एकाला अर्थापत्ती प्रमाण का म्हणतात? तर ज्याच्यामध्ये संपाद्य संपादक भावाची कल्पना केली जाते ते अर्थापत्ती प्रमाण, किंवा त्यालाच अन्यथा अनुपपत्ती असं म्हणतात. आणि ज्यामध्ये पक्ष, हेतू, दृष्टांत, साध्य, व्याप्ती हे 5 अंगाने सिद्धी केली जाते त्याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. त्यामध्ये अनुमानामध्ये 2 प्रकार असतात, एक स्वार्थ अनुमान आणि एक परार्थ अनुमान. आपण आपल्याला समजण्याकरता आपणच आपल्या मनात विचार केला तर ते स्वार्थ अनुमान, आणि आपल्याला कळालेली गोष्ट आपल्या मित्राच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरता जे बोललं जातं ते परार्थ अनुमान. माझ्याकडे थोडंसं बघा, 2 मिनिटं झोपू नका. 2 मिनिटं करता हे किती बोट आहे? 7 का 6? हा, मग तुम्ही पाहताय, याचा अर्थ पाहताय. धन्यवाद. हे 5 बोट आहेत. या 5 बोटाला मी 5 नावं देतो. पटकन बोलण्याची जबाबदारी तुमची. जितकं लवकर बोलाल तितक्या लवकर आता जे विठ्ठल, म्हणजे जितक्या लवकर तुम्ही बोलले तितक्या लवकर कीर्तन सुटलं नाही तर तांबडं फुटलं. काय करायचं ते विठ्ठल म्हणा, तुम्ही ठरवा. चला, हे एक बोट आहे, याला म्हणायचं पक्ष. पांडुरंग भाऊ कुठे गेले? एक आहे पक्ष, साध्य, हेतू, व्याप्ती आणि उदाहरण. 5 मिनिटं करता पुन्हा एकदा बोलू, नंतर बोलण्याची जबाबदारी तुमची. पक्ष, साध्य, हेतू, व्याप्ती, उदाहरण. हा, 1. धन्यवाद. पक्ष 4, छान छान. 2 साध्य, वा. 3 हेतू, 4 व्याप्ती आणि 5 उदाहरण. बोला बरं का, सगळे बोला. अशी 5 गोष्टी. तर त्यामध्ये पक्ष कशाला म्हणतात? ज्याच्यावर साध्याची सिद्धी करायची त्याला पक्ष म्हणतात. थोडक्यात आणखी सोपं करतो. प्रतिज्ञा वाक्यातच 2 गोष्टी असतात, पक्ष आणि साध्य. तुम्ही उठून इकडे हो, 5 मिनिटं पटकन पटकन या, या लवकर. मला बोलणारं कोणीतरी पाहिजे. या या या, लाजू नका. या जवळ या, लाजू नका.
विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल इकडे बघा. प्रतिज्ञ वाक्यातच दोन गोष्टी असतात, पक्ष आणि साध्य. पर्वत वन्यमान, पर्वतावर अग्नी आहे, तर पर्वत पक्ष आहे दृष्टांतात आणि वन्नी साध्य आहे. ठीक आहे, पर्वत पक्ष आहे, वन्नी साध्य आहे. मग पक्ष कोण? पर्वत. साध्य कोण? वन्नी म्हणजे अग्नी. पर्वतावरचा तुम्हाला अग्नी दिसला का? नाही. पर्वत दिसला, अग्नी दिसला नाही. पण अग्नी आहे कशावरून? हेतू दिला जातो. धुमात तृतीयांत किंवा पंचम्यांत हेतू असतो. मग धूर आहे म्हणून, मग हेतू झाला धूर. आणि व्याप्ती, यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्नी. ज्या ज्या ठिकाणी धूर असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. ही झाली व्याप्ती. त्याला सहचार्य नेमो व्याप्ती म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. साध्याकडून हेतूकडे गेलं तर त्याला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात, आणि हेतूकडून साध्याकडे गेलं तर त्याला अन्वय व्याप्ती म्हणतात. यत सत्वे यत सत्वम अन्वय, आणि यद अभावी यद अभाव व्यतिरेक. आणि एक राहिला आता हे शेवटचं बोल काय होतं? उदाहरण. त्याला एक योग्य उदाहरण द्यावं लागतं. आता बघा, पक्ष पहिला बोट काय? पक्ष. सगळ्यांनी बोलायचं. पक्ष. ज्यांना ज्यांना बोलता येतं त्यांनी बोलायचं. मुख्य असतील ते नाही बोलले तरी चालेल. हे पहिलं बोट काय? पक्ष. पक्ष कोण आहे? पर्वत. ठीक आहे, पक्ष कोण आहे? पर्वत. दुसरं बोट काय? साध्य. साध्य कोण आहे? अग्नी, वन्य. छान. तिसरं बोट काय? हेतू. हेतू कोण आहे? धूर, धुमात. आणि चौथं बोट काय? व्याप्ती. तर यत्र यत्र धुमात तत्र तत्र वन्नी ही व्याप्ती. आणि पाचवं बोट काय? उदाहरण. उदाहरण आहे महानस, म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात आपण पहा, आपली आई स्वयंपाक करताना आपण रानातून घरी येत असताना वर धूर दिसला की खाली चुलीत काय असायचा? अग्नी. म्हणजे ते धुमा वाचून कोण राहत नाही? अग्नी वाचून धूम राहत नाही. हे पाच गोष्टी दृष्टांतात कळाल्या. तशा आजच्या अभंगामध्ये किती चरणाचा अभंग? 4 चरणाचा. वा. किती दृष्टांत? 2 दृष्टांत. आणि किती सिद्धांत? 1 सिद्धांत. आणि कोणतं फल? 1 फल आहे ना. दृष्टांत 2 आहे, पक्षी आणि वस्तीकर. दृष्टांत 2 कोणते? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. हे 2 दृष्टांत आहे. हे 2 दृष्टांत म्हणजेच हेतू आहे. हे 2 दृष्टांत म्हणजेच काय? हेतू आहे. आणि साध्य काय? तैसे असावे आपलं एका जनार्दनी शरण आयसे असता भय कवन. भय निवृत्ती हे साध्य आहे. भय निवृत्ती हे काय? साध्य आहे. आणि तैसे असावे संसारी हा पक्ष आहे. आता चला, पहिल्या बोटाला काय नाव दिलं होतं? पक्ष. मग दृष्टांतात पक्ष कोण? पर्वत, डोंगर. दृष्टांतात पक्ष कोण? पर्वत. तसे आजच्या अभंगात पक्ष कोण? तैसे असावे संसारी. संसारी हा पक्ष आहे. ठीक आहे. दुसरं बोट काय? साध्य. दृष्टांतात साध्य काय? अग्नी. बरोबर आहे ना. दृष्टांतात साध्य काय? अग्नी. तसं आजच्या अभंगात साध्य काय? एका जनार्दनी शरण आयसे असता भय कवन, भयाची निवृत्ती हे काय आहे? साध्य. ठीक आहे, झालं साध्य. तिसरं बोट काय? हेतू. दृष्टांतात हेतू काय? धूर. छान. मग इथे हेतू काय? पक्षीवत आणि वस्तीकर. वत वत म्हणजे प्रमाणे, पक्षा प्रमाणे आणि वस्तीकराप्रमाणे. हे काय झालं? हेतू. आणि चौथं बोट काय? व्याप्ती. छान. आणि व्याप्ती काय होती? यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. बरोबर. तसं इथे व्याप्ती घटवायची. यत्र यत्र पक्षीवत आगमनम, वस्तीकरवत गमनम, तत्र तत्र भय निवर्तनम. यत्र यत्र तत्र तत्र ना. यत्र यत्र पक्षीवत आगमनम, वस्तीकरवत गमनम, तत्र तत्र भय निवर्तनम. हे काय झालं? व्याप्ती. आणि पाचवं बोट काय होतं? उदाहरण. छान. दृष्टांतात उदाहरण काय होतं? कोणतं घर? स्वयंपाकघर आहे ना, महानस. ते उदाहरण होतं. तसं या ठिकाणी उदाहरण कोण आहे? हा घे माझा अनुभव म्हणणारे नाथबाबा. इथे उदाहरण आहे. पण व्याप्तीमध्ये 2 प्रकार असतात. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी, अन्वय व्याप्ती. आणि यत्र यत्र साध्य नास्ती तत्र तत्र हेतुवापी नास्ती, त्याला व्यतिरेक व्याप्तीचं उदाहरण द्यावं लागतं. काय? ते सर्व जल हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यावर धूर दिसतो ना आपल्याला, पण पाण्यावर धूर असतो का? तो हेतू असतो का? हेतू भास असतो. हेत्वाभास असतो, तो हेतू नसतो. तसं यत्र यत्र पक्षीवत आगमनम न, त्या वस्तीकरवत गमनम न, तत्र तत्र भय निवर्तनम आपी न. आणि याला मग व्यतिरिकी उदाहरण काय? धुंदुकारी. भागवत महापुराणातलं. त्या धुंदुकारी पक्षासारखा आला नाही, वस्तीकरासारखा गेला नाही. 5 वेशामध्ये गुंतून राहिला की राहिला नाही? राहिला. आणि राहिल्यामुळे त्या वेशाने त्याला घरात गाडून मारला. आणि पापी लोक माऊली मरताना शिस्तीत मरत नाही.
ते मरेना म्हणून जळते निखारे त्याच्या तोंडात ठोसले आणि मग मारला आणि मारून तो पिशाच्या गतीला प्राप्त झाला. मग त्या धुंदुककारी सारखी आपली स्थिती होऊ नये, नाथबाबा सारखी आपली परिस्थिती राहावी आणि आपल्या जीवनातली भीती निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर पक्ष आहे संसारी. चला एक वाक्यात, पक्ष आहे संसारी, साध्य आहे भयाची निवृत्ती आणि हेतू आहे पक्षी आणि वस्तीकर आणि व्याप्ती आहे यत्र यत्र पक्षी वस्तीकरवत वर्तनम तत्र तत्र भय निवर्तनम. आणि अन्वय व्याप्तीचं उदाहरण आहे नाथ बाबा आणि व्यतिरेक व्याप्तीचं उदाहरण आहे धुंदुकारी. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. काहीला कळाला असेल तरी घ्या, नाही कळालं असं सोडून द्या. त्या वाचून काही आपलं अडलं नाही. आपल्याला त्या वाचून झोप येणार नाही असं नाही, काही चांगली झोपत होती. म्हणजे उलट असं सुरू झाली की झोपत होती. बिचारे ते श्रौत आस्तिक होती म्हणून झोपत होती, हे तार्किक आस्तिक होती म्हणून ऐकत होती. असं म्हणा आणि आनंद घ्या. झालेली सेवा बहुसंख्येने असणाऱ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझी गोड असणारी गुणीजन गुरुबंधू, आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानोबा आहे आणि दोन महापुरुष युगपुरुष या कराल विकराल कलिकालातले आपण डोळ्यासमोर पाहायला भेटले. आपल्याला रंगनाथ गुरुजी प्रभणी करा, आपण चालता बोलता वेदांत गुरुजीला म्हणायचे आणि चुलीपुढे भाकरी थापणाऱ्या मावल्या सुद्धा कीर्तनकाराचं मनगड धरून सांगेल महाराज ही प्रक्रिया चुकते, अशा त्यांनी चुलीपुढे भाकरी थापणाऱ्या मावल्याला वेदांत शिकवला गुरुजीने. वेदांतातला वाहक ज्यांना म्हणायचे ते वाहक तर आपण पाहिले नाही, पण दोन दोन वाहक पाहतोय हे आपलं एक प्रकारचं भाग्य आहे. तिकडे गुरुजी आहे, इकडे गुरुजी आहे आणि आपण सर्वच जण आहात. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानराजांच्या चरणी समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम. एकदा वर हात करा सर्वांनी आणि आपण दोन्ही भजन युगपत घेऊया. हरी हरी विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. जाम आणि घाटांगरा